नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे निर्भया प्रकरणावरती इंडियाज डॉटर या नावाने जी डॉक्युमेंटरी बनवण्यात आलेली आहे त्याच्यावरून जो मोठा गदारोळ देशभर, काही इतर देशांमध्ये देखील भारताबाहेर त्याची चर्चा सुरू झालेली आहे. संसदेमध्ये आज मोठा गदारोळ झाला. कालपासून या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. एक गट असा म्हणतोय जे काही घडलं ही आरोपींची जी मानसिकता आहे, विकृत मानसिकता आहे, ती समोर का आणू नये. जे घडलंय, ज्या प्रकारचं याचं चित्रण केलं गेलेलं आहे ते लोकांसमोर मांडावं, म्हणजे अशी विकृत मनोवृत्ती विचार तरी कशी करते हे एक बाजू समाजासमोर जाईल. आणि दुसरी बाजू, जो समाज नेहमीच्या सगळ्या गोष्टीचा विरोध करत आलेला आहे, तो समाज म्हणतो की अशा गोष्टींचं उदात्तीकरण करण्याच्या भानगडीत आपण पडू नये, कारण ह्या गोष्टी समोर मांडून आपण समाजाला काय देऊ पाहतोय असाही विचार करणारा समाजातला एक गट आहे. त्यामुळे ह्या दोन्ही बाजूंनी आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. कायदा नेमका काय सांगतोय. आज गृहमंत्री केंद्रातले असे म्हणाले राजनाथ सिंह राज्यसभेमध्ये की या प्रसारणावरती आम्ही बंदी आणलेली आहे. देशातच ही बंदी कायम असणार आहे, मात्र परराष्ट्र खात्यांच्या सचिवांशी बोलून इतर देशांमध्ये ही डॉक्युमेंटरी प्रसारित होणार नाही याचीही काळजी कशी घेता येईल याबाबतही आम्ही विचार करतोय, असे राजनाथ सिंह आज म्हणाले. त्यामुळे या सगळ्यावरती कशी चर्चा झाली राज्यसभेमध्ये, आणि आता प्रत्येक गोष्टीमध्ये ही चर्चा होत असताना प्रत्येक बाबी कशा समोर येत आहेत, त्यातले काय मुद्दे नेमके समोर मांडले जात आहेत याचाही साकल्याने आपण विचार करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे 3 प्रश्न आपण घेऊन हा विषय पुढे नेणार आहोत. पहिला प्रश्न आपला त्यातला असा आहे, निर्भयावरती बलात्कार करणाऱ्या जो आरोपी आहे, ज्यांनी जी मुलाखत दिली, या आरोपी मुकेश सिंह याची मुलाखत प्रसारित करणं हे नैतिकतेला धरून आहे का, हा आपला पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपला असा आहे की बलात्कारी पुरुषाची मानसिकता दाखवणं हा अवाजवी प्रसिद्धीचा एक भाग आहे का. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बलात्कारी नराधमानं केलेलं वक्तव्य हे पुरुषी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे असं म्हणणं योग्य आहे का. हे 3 प्रश्न घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट उदय वारंजीकर आहेत, कायदेतज्ञ आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत. याच्या सगळ्या बाजू, कायदा कसा पाहतोय या गोष्टीकडे, बंदी आणायची तर कायदा कसा पाहतोय, जे बलात्कार झाला त्याच्या आरोपीची मुलाखत जाऊन घेणं आणि ती परत दाखवणं, ती डॉक्युमेंटरी तयार करणं, अनेक भाग कायद्याशी संलग्न त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते आपल्याला सविस्तर सांगतील. आपल्यासोबत डॉक्युमेंटरी मेकर आणि प्राध्यापिका कुंदा प्रमिला निळखंठ आहेत. त्या सांगतील की डॉक्युमेंटरी नेमकी बनवताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली जाते, त्याची स्क्रिप्टिंग त्याचं नेमकं कसं केलं जातं, आणि किंबहुना काही दरम्यान त्यांना वेगवेगळे FIR दाखल करताना आलेले अनुभव आहेत, ते देखील आपल्याला त्याच्याबद्दल शेअर करतील. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह देखील आहेत. त्यांचा प्रखर या प्रसारणाला विरोध आहे, त्यामुळे ते त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या गोष्टी किती चुकीच्या आहेत दाखवणं ते आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. आपल्यासोबत माध्यम विश्लेषक डॉक्टर सुधीर गव्हाणे आहेत औरंगाबादवरून. त्यांच्याकडून देखील माध्यमांची जबाबदारी आणि माध्यमांमधून अशा गोष्टी जेव्हा आपण दाखवतो त्यावेळेला समाज मनाचं भान हे जबाबदारीनं कसं आपण राखलं पाहिजे, आणि त्यांच्यासमोर जे मांडतोय हे आपण काय दाखवतोय याची जबाबदारी आपण पेलवतोय का, याचाही साकल्याने विचार माध्यमं करतायत का, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवात डॉक्टर उदय वारंजीकर तुमच्यापासून करायची, कारण कायद्याशीच पहिला मुद्दा इथं संबंधित आहे. गृहमंत्री म्हणाले केंद्रातले राजनाथ सिंह की बंदी आम्ही ह्याच्यावर आणतोय. जिथे कायदे बनतात तिथे जोरदार ह्याच्यावरती घमासान झालेलं आपण पाहिलं. तुम्ही कसं बघताय की हे नैतिकतेला धरून आहे, हे योग्य आहे का. एखादा गुन्हा घडल्यानंतर किंवा एखादी शिक्षा त्या गुन्ह्यामध्ये देण्यात आल्यानंतर त्यावरती लेख लिहिले जातात, त्याच्यावरती नाटक तयार होतं, त्याच्यावरती एखादा चित्रपट तयार होतो. त्याच धर्तीवरती आता एक पाऊल पुढे म्हणजे त्याच्यावरती डॉक्युमेंटरी सुद्धा तयार केली जाऊ शकते. प्रश्न असा निर्माण होतो की ती डॉक्युमेंटरी जी काही तयार केलेली आहे त्या डॉक्युमेंटरीला कायद्याच्या चौकटीमध्ये काय स्थान आहे, आणि ती डॉक्युमेंटरी जर तुम्ही कुणी सादर करत असेल तर त्याच्यामुळं कुणाच्या दुसऱ्याच्या हक्कांवरती गदा येणार आहे का, या प्रश्नाचा प्रामुख्याने विचार आता करायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तो जो काही खटला आहे, ज्या खटल्याच्या संदर्भातलं हे प्रकरण चाललंय त्याला अजून अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं नाहीये. बरोबर. ज्याला आपण कायद्याच्या परिभाषेमध्ये असं म्हणतो इट इज सबज्युडाइस. अजूनही त्याचा अंतिम निकाल लागायचा आहे. अंतिम निकाल लागलेला नाही अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा डॉक्युमेंटरी तयार करणं आणि ती लोकांसमोर आणणं याचा अप्रत्यक्षरित्या या न्याय यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणं असा सुद्धा एक अर्थ लागू शकतो. प्रश्न उरला नंबर 2. समजा या केसचा संपूर्ण शेवटपर्यंत निकाल लागला, पार अगदी त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली, तर मग डॉक्युमेंटरी करता येईल का,
तसं जर करायचं म्हटलं तरी देखील त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतात की अशी डॉक्युमेंटरी करताना ती वास्तवाला धरून आहे का, त्याच्यामधून चुकीचा संदेश जातोय का, त्याच्यामधून या समाजामधले जे काही आपली मूल्य आहेत त्यांच्यावरती काही अतिक्रमण होतंय का, असे वेगवेगळे अन्य प्रश्न येऊ शकतील जे निकाल झाल्यानंतर असू शकतात. प्रश्न आता असा शिल्लक राहतो की आज जर सरकारला या डॉक्युमेंटरीवरती जर का बंदी घालायची असेल तर ती योग्य आहे का. आजच्या दिवसाभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सगळ्या बघितल्यानंतर असं लक्षात येत आहे की न्यायालयानं ही बंदी ही योग्य आहे अशा प्रकारचं एकूण कल दिलेला आहे आणि असा निकाल त्याच्यामध्ये दिलेला आहे. मला अजूनपर्यंत ते निकालपत्र किंवा तो आदेश अजून वाचायला मिळालेला नाहीये, कारण तो अजूनपर्यंत उपलब्ध नाहीये. त्यामुळे साहजिकच आज घडीला जर सरकारने जर का ठरवलं असेल या डॉक्युमेंटरीवरती बंदी घालायची तर मला वाटतं कायद्याच्या परिभाषेमध्ये ते सहज शक्य आहे, कारण इट इज अ सबज्युडाइज मॅटर. या डॉक्युमेंटरीचा अर्थ हा कदाचित या न्यायाधीशांवरती दबाव आणणं किंवा त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या प्रकरणाची माहिती देणं असा सुद्धा होऊ शकतो. आपण जी माहिती दिली प्रेक्षकांना त्याच्यामध्ये 2 अजून मुद्दे छोटेसे पटकन सांगितले पाहिजेत. भारतामध्ये ही डॉक्युमेंटरी दाखवणार नाही, दाखवायला परवानगी देणार नाही असे आपल्याकडे मंत्री महोदय म्हटलेले आहेत राज्यसभेमध्ये, पण ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचलेली आहे. म्हणजे भारताच्या देशाच्या बाउंड्रीच्या या सीमेच्या बाहेर ती ऑलरेडी डॉक्युमेंटरी गेलेली आहे. त्याला आपलं सरकार हे कशा पद्धतीनं त्याला बंदी घालणार आहे, त्याला नियंत्रण आणणार आहे, हा मात्र फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या सामान्य प्रेक्षकाच्या खिशामध्ये असणाऱ्या मोबाईलमध्ये आज ती डॉक्युमेंटरी लगेच उपलब्ध होऊ शकते. त्याच्यावरती आज आपलं सरकार काय करणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. याच्याबरोबर आपण जे बाकीचे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचा निश्चित उल्लेख होईलच, योग्य वेळ येताच मी त्याबाबत देखील मत मांडेन. पण आज घडीला कायद्याच्या चौकटीमध्ये जर बघितलं तर ही अशी बंदी घालणं शक्य आहे आणि ती बंदी आता तरी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ही वैध आहे अशा प्रकारचा निष्कर्ष देतोय. अशा प्रकारचा निष्कर्ष समोर येतोय. आभा सिंह देखील आपल्या सोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आभा सिंह, तुम्ही याच्याकडे कसं बघता की निर्भयावरती जो आरोपी बलात्कार करतोय त्याचीच मुलाखत जी प्रसिद्धीच दिली जाते, त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनवली जाते आणि तो आरोपी सांगतोय की कशा पद्धतीने तिने नकार केला आणि तो नकार दिला नसता तर हे तिच्यावरती दुर्दैव बेतलं नसतं. तुम्ही कसं बघताय, हे नैतिकतेला धरून आहे का? ये डॉक्यूमेंट्री सबसे पहले कैसे बनाई गई? जेल अथॉरिटीज को कोई अधिकार नहीं था कि वो एक रेप आरोपी जिसके ऊपर डेथ पेनल्टी दी जा चुकी है उसको इस तरह से परमिशन दे. आंध्र प्रदेश का कोर्ट है अहमद वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश में, जिसमें कि इस तरह का परमिशन नहीं दिया जा सकता है, कोर्ट ने आदेश दिया है. दूसरी बात, अभी इनकी अपील सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है इनकी डेथ पेनल्टी, तो ये एक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता है क्योंकि एडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस में ये इंटरफियर करेगा, उल्लंघन करता है. तो अगर ये डॉक्यूमेंट्री दिखाई जाती है तो ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होगा. तीसरी, उसने जिस तरह की बातें करी हैं वो पूरी महिलाओं का देश में अनादर करता है, ये कह के कि अगर लड़कियां रात में घूमती हैं, लड़कों के साथ घूमती हैं तो उनका रेप किया जाना चाहिए. और ये नए कानून के साथ भी खिलवाड़ करता है कि डेथ अब लोग मार देंगे अगर कोई महिला कंप्लेन करेगी रेप की. तो इस तरह से ऐसी डॉक्यूमेंट्री जो पूरे महिलाओं का अनादर करती है, कानून का उल्लंघन करती है, सिनेमेटोग्राफ एक्ट का उल्लंघन करती है, क्योंकि ये डॉक्यूमेंट्री फिल्म है. सेक्शन 7 कहता है बिना परमिशन के नहीं दिखाई जा सकती, 3 साल की सजा है. तो इसके बाद ये डॉक्यूमेंट्री बनाना बड़ा दुर्भाग्यपूर्ण है. जेल अधिकारियों पे एक्शन होना चाहिए और ये डॉक्यूमेंट्री का बैन सरासर सही है. बंदी ही योग्य आहे असं आभासी म्हणतात. मला कुंदन तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे डॉक्युमेंटरी बनवणं, तुम्ही डॉक्युमेंटरी बनवलेल्या आहेत किंवा त्याच्या संदर्भातला सगळा विचार सुरू झाल्यापासून ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कसा प्रत्येक बाबींचा विचार केला जातो. आता ही तर इतकी अत्यंत संवेदनशील गोष्ट असताना त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनवली गेली, मग त्या परमिशन्स, कायद्याच्या परवानग्या, सगळ्या गोष्टी त्याच्यात येतीलच, पण विचार नेमका काय व्हायला हवा? प्रश्न मुळात असा आहे की माध्यम निर्मितीमध्ये विशेषतः डॉक्युमेंटरी बनवत असताना डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याचा उद्देशच हा आहे की सर्व बाजूंची माहिती वस्तुनिष्ठपणे लोकांसमोर, प्रेक्षकासमोर मांडणं. आणि मग वस्तुनिष्ठता हा एक क्रायटेरिया त्याच्यात असल्यामुळे स्क्रिप्ट लिहित असताना सुद्धा ती संपूर्ण प्रक्रियेचा एका शोध घेतला जातो. आता ही निर्भया प्रकरण घडल्यानंतर जी सामाजिक प्रक्रिया घडून आली त्या सगळ्या प्रक्रियेचा शोध त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला असतो.
त्यामुळे डॉक्युमेंटरीचा उद्देशच असा आहे की सर्व बाजू प्रेक्षकासमोर मांडणं. त्यामुळे आपण दोन गोष्टी वेगळ्या केल्या पाहिजेत. त्या डॉक्युमेंटरीमध्ये तो जो गुन्हेगार जे बोलला त्याचा आशय आणि त्याने जो चुकीचा संदेश लोकांपर्यंत जातो आणि म्हणून त्याच्यावर घेतलेलं हे जे आक्षेप आहेत आणि त्याच्यावर जी घातलेली बंदी आहे, ह्या दोन गोष्टी बाजूला काढायला पाहिजेत आणि डॉक्युमेंटरी म्हणून एक माध्यम म्हणून त्या गोष्टीकडे कसं बघायला पाहिजे तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बॅन किंवा कुठल्याही माध्यमावर, मग ते पुस्तक असो, नाटक असो किंवा डॉक्युमेंटरी, कोणत्याही प्रकारची बंदी घालणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण ते माध्यम म्हणून एक स्वतंत्र त्याची एक आचारसंहिता आहे, त्याचे एथिक्स आहेत आणि त्या एथिक्सनुसार ती बनवली आहे की नाही तर हो. कारण जी फिल्म मेकर आहे तिला त्या बाजू मांडाव्याच्या, सर्व बाजू मांडाव्याशा वाटल्या आणि म्हणून तिने त्याची मुलाखत घेतली. आता त्या मुलाखतीत तो गुन्हेगार जे बोलला आहे त्याच्यावर आपला निषेध असू शकतो, पण याचा अर्थ उत्तर हे नाहीये की त्या डॉक्युमेंटरीवर बंदी घालणं, असं मला वाटतं. मुळात प्रेक्षकांना जरा थोडं सांगितलं पाहिजे, जर न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर त्या प्रकरणामध्ये हे अशा प्रकारची एक बाजू मांडणं किंवा दोन्ही बाजू मांडायचा प्रयत्न करणं, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कारण फार सोपं आहे, न्यायाधीश महाराज हे देखील तुमच्या माझ्या सारखेच सामान्य माणसं आहेत. त्या सिंहासनावरती बसल्यानंतर, त्या न्यायदानाच्या खुर्चीवरती बसल्यानंतर ऑटोमॅटिकली ते वेगळ्या प्रकारे कामकाज करतात. परंतु त्यांच्यापर्यंत ही अशा प्रकारची जर का फिल्म जात असेल, डॉक्युमेंटरी जर जात असेल, तर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या न्यायाधीशांवरती एक प्रभाव टाकण्याकरता प्रयत्न केला असा त्याचा अर्थ लागू शकतो. मगाशी जे आभासीय म्हटलं तो मुद्दा फार महत्वाचा आहे की ही डॉक्युमेंटरी करण्याकरता मुलाखत का दिली गेली, कशी दिली गेली, त्याची परवानगी घेतली होती का? कारण ही एक लेखी मुलाखत असती तर प्रश्न वेगळा आहे, परंतु ही ऑडिओ असेल प्रश्न वेगळा आहे, ही व्हिडिओ मुलाखत आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कॅमेरा आतमध्ये घेऊन ती जी काही महिला होती, निर्माती होती, ती कशी काय घेऊन जाऊ शकली, तिला कुणी परवानगी दिली, या सगळे प्रश्न या निमित्तानं उभं राहणार आहेत. आणि मला खात्री आहे की त्या व्यक्तीनं, त्या जो कोणी गुन्हेगार आहे तो काय बोलला याच्यापेक्षा हा जो प्रयत्न जो चाललेला आहे, हा प्रयत्न योग्य आहे का अयोग्य आहे हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. कारण आताच्या घडीला प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही त्या न्यायदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करताय असा त्याचा एक अर्थ लागू शकतो. हा मुद्दा मला वाटतं लगेच आपल्या प्रेक्षकांना सांगा. अगदी खरं आहे की पण काय म्हणाल कुंदा की ज्या प्रकारे आता हा मुद्दा समोर येतोय की ह्या दोन्ही बाजू पण आपण गृहीत धरल्या पाहिजेत अशा प्रकारच्या संवेदनशील मुद्द्यावरती डॉक्युमेंटरी बनवताना. नाही, दोन्ही बाजू गृहीत धरल्या पाहिजेत हे खरं आहे, पण आता फक्त हे एकच उदाहरण नाहीये. निर्भया प्रकरणावर बनवलेली ही डॉक्युमेंटरी हे एकच उदाहरण नाहीये. अशा हजारो रेप व्हिडिओज आज इंटरनेटमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि लाखो लोक आज भारतामध्ये सुद्धा लाखो लोक तो व्हिडिओ पाहतात, रेप व्हिडिओज पाहतात. रेप व्हिडिओचा वेगळा सेक्शन काही वेबसाईट्स वर आहे आणि अशा प्रकारचे रेप व्हिडिओ अनेक आज व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून सतत प्रसारित होत असतात आणि फक्त हिमनगाचं हे एक टोक आहे. त्यामुळे बीबीसीने बनवलेली आहे डॉक्युमेंटरी असो किंवा कुठलीही डॉक्युमेंटरी असो, ह्या डॉक्युमेंटरीमध्ये जर वेगवेगळ्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला असेल तर ह्या कोणत्याही डॉक्युमेंटरीवर मुळात बंदी येऊच नये असं माझं मत आहे. प्रश्न असा आहे की ही रेप करणारी जी मानसिकता आहे ती ह्या गुन्हेगाराच्या तोंडून व्यक्त होते, त्या मानसिकतेबद्दल आपल्याला चर्चा करायला हवी. ही मानसिकता, त्या गुन्हेगार हा एक त्याचा प्रतिनिधी आहे, पण ही मानसिकता मोठ्या प्रमाणावर समाजात रुजलेली आहे आणि ही मानसिकता आज आपण बदलू शकत नाही किंवा त्याच्यावर नियंत्रण आणू शकत नाही. कारण मोठ्या प्रमाणावर आज इंटरनेटच्या माध्यमातून, तुम्ही एक साधं उदाहरण घ्या, मोबाईलवर तुमच्या दररोज 4-5 मेसेज तरी ह्या इंटरनेट प्रोव्हायडर कंपनीकडून येत असतात की हॉट बेब्सचे व्हिडिओ तुम्हाला
या साईटवर बघायला मिळतील, बिकिनी बेब्सचे व्हिडिओ या साईटवर बघायला मिळतील. अगदी 2 दिवसापूर्वी मला असाही एक मेसेज आलेला होता की नॉटी नर्सेस ह्या कशा ह्या करतायत, सेड्यूस करतायत, असे व्हिडिओ तुम्हाला अमुक अमुक web.hurray.com वर पाहायला मिळतील. तर हे तुम्ही कसं नियंत्रण आणणार? तुम्ही एका ह्या डॉक्युमेंटरीवर बंदी घालाल, पण आज लाखो डॉक्युमेंटरीज आज 15 ते 18 ह्या वयोगटातली तरुण मुलं पाहतायत आणि ते पाहून काही वेळा ऍक्टिव्ह व्ह्युअर्स आहेत आणि काही वेळा पॅसिव्ह व्ह्युअर्स आहेत आणि काही व्ह्युअर्स असे आहेत की हे आयते मिळालेले व्हिडिओज पाहून पुढे जातात. काही जणांची मानसिकता विकृतीमध्ये परावर्तित होते आणि आपल्याला हे दृश्य दिसतं की हा जो गुन्हेगार आहे तो, किंवा आता शक्ती मिलच्या केसमध्ये बरोबर असलेले जे अल्पवयीन तरुण मुलं आहेत, आता तरुण मुलं ही मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या गँग रेप्सच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेली तुम्हाला दिसतील. याचं कारण काय? कारण त्यांना सतत उपलब्ध आहेत मोबाईलवर हे सगळे व्हिडिओ. या मानसिकतेबद्दलच आपल्याला पुढे चर्चा करायची आहे. उदयवरंजीकडे तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? एक मुद्दा फक्त लगेच स्पष्ट केला पाहिजे की ज्या डॉक्टर निळकंठ यांनी जे मुद्दे मांडले ते या डॉक्युमेंटरी म्हणून त्याला म्हणता येणार नाही. आपण म्हणताय ते बरोबर आहे की अशा प्रकारचे अनेक क्लिप्स, अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. इंटरनेटवरती गेल्यानंतर हजारो असे मिळू शकतील, पण त्याला डॉक्युमेंटरी म्हणता येणार नाही. डॉक्युमेंटेशन म्हटल्यानंतर जे घडलं त्याचं वार्तांकन करणं, जे घडलं त्याचं योग्य अयोग्य याच्यावरती टीका टिप्पणी करून एक छोटंसं त्याच्यातलं मत सादर करणं, काय काय कसं कसं घडलेलं आहे त्या प्रकरणामध्ये ही बाजू सादर करणं, त्याचं योग्य प्रकारे एडिटिंग करणं आणि मग तो विचार पुढे मांडणं किंवा काय घडले ती घटनाक्रम मांडणं आणि मग त्याच्यावरती आपली टीका टिप्पणी करणं, याची तुलना, या डॉक्युमेंटरीची तुलना या अशा प्रकारच्या ज्या काही क्लिप्स आहेत, अशा प्रकारचे व्हिडिओ याची होऊ शकणार नाही. प्रश्न जो यांनी मांडला त्या मुद्द्याकडे मी परत एकदा येतो की आज घडीला परत प्रश्न शिल्लक राहतो, ही जी मानसिकता आहे त्याला काय करणार आहे. म्हणजे मी गुन्हा कसा केला असं जर का उद्याच्या एखादा जर गुन्हेगार येऊन सांगायला लागला तर त्या गुन्हेगाराचं आपण उदात्तीकरण करतोय का काय, हा त्या निमित्ताने निर्माण होणारा प्रश्न आहे. मला वाटतं याच्याकडेच जरा जास्त आपल्याला प्रामुख्याने याच्याकडेच, या मानसिकतेकडेच आपल्याला पुढे चर्चा करायची. पण ब्रेकपूर्वी डॉक्टर सुधीर गावाने मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे या अशा आरोपी बलात्कारी जो आहे त्या संदर्भात पकडलेला आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली आहे, अशा आरोपीवरती आपण एखादी डॉक्युमेंटरी बनवत असताना त्याची मुलाखत प्रसारित करतो आणि हा बलात्कार करत असताना आम्हाला त्या मुलीने कसा विरोध केला, तो झाला नसता तर हे घडलं नसतं असं म्हणणारी ती मुलाखत आपण दाखवतो. ही माध्यमांच्या प्रसारणाच्या बाबतीतल्या नैतिकतेला धरून आहे का? अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे की ही गोष्ट बेकायदेशीर आहे. भारतामध्ये तो गुन्हा आहे. अश्लीलता ज्याला आपण म्हणतो की ऑब्सिन किंवा पोर्नोग्राफिक साहित्य हे उपलब्ध आहे, याचा अर्थ आपल्या ज्या मुख्य प्रवाहामधल्या ज्या सगळ्या माहितीपट वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी असल्या तर काय हरकत आहे असं म्हणणं मला असं वाटतं की नुसतं अनैतिक तर नाहीच आहे, ते अनैतिक गोष्ट आहे याच्याबद्दल काही वादच नाही. पण माझं असं म्हणणं आहे की हा मानवतेचा द्रोह आहे, समाजाचा द्रोह आहे आणि ह्युमन डिग्निटी ज्याला म्हणतो, मानवी प्रतिष्ठा म्हणतो, स्त्रीची प्रतिष्ठा म्हणतो, त्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं अतिशय घृणास्पद ज्याला असं म्हणू अशा प्रकारचं विवेचन त्याच्यामध्ये आलंय. कायदेशीर बाबीची तपासणी होईल, कुणी मुलाखत घेऊन दिली, काय केली, त्या गोष्टी होत राहतील. मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये अशा प्रकारच्या अनिष्ट, अनैतिक, लैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टीचं समर्थन आपण करणार आहोत का ते माध्यमांची काही जबाबदारी आहे की नाही. ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमॅनिटी ज्याला आपण म्हणतो, मानवतेची किंमत देऊन आपण समाजातली मूल्य नष्ट करून, मानवता नष्ट करून, स्त्रीच्या प्रतिष्ठेला आपल्या घटनेमध्ये सुद्धा डिग्निटी हा एक मुद्दा ठेवलेला आहे, प्रतिष्ठा, मानवाची प्रतिष्ठा, ह्या प्रतिष्ठेचं हनन करणं हे कुणाला अधिकार दिलेला आहे. BBC ही एक खरं तर एक खूप प्रतिष्ठित असं माध्यम आहे, वाहिनी आहे. त्या वाहिनीला सुद्धा याचं भान असायला हवं होतं की याचं सुप्रीम कोर्टामध्ये गोष्ट आहे. ही गोष्ट एकंदरीत जगभरामध्ये युनेस्को या बाबतीमध्ये सुद्धा पुढाकार घेते की स्त्रीची अप्रतिष्ठा होणारा माध्यमांमधला आशय जो आहे तो असता कामा नये, राहू नये. आणि त्याबद्दल मीडिया लिटरसी, समाजाची साक्षरता, माध्यम साक्षरता हवी. ही साक्षरता विकसित करायला पाहिजे, काय पाहावं काय पाहू नये. याचा अर्थ आशय कुणीही कसाही तयार करावा
आणि कोणत्याही गोष्टीचं प्रोत्साहन द्यावं, त्याला पुरस्कृत करावं, त्याच्या संबंधीचा विचार द्यावा हे कितपत योग्य आहे? तो मुलगा स्पष्टपणे म्हणतोय तो अपराधी, स्पष्टपणे म्हणतोय तो कन्व्हिक्ट आहे, तो स्पष्टपणे म्हणतोय ज्याला शिक्षा झाली आहे की तिनं जर शांततेनं ते सगळं सहन केलं असतं, तिच्या मित्रांनी जर विरोध केला नसता तर हे सगळं काही घडलं नसतं. मला असं वाटतं ही कोणती माणुसकी आहे आणि हा कोणता आहे? एका शरणकुमार लिंबाले यांनी असं म्हटलं की 4 बदमाशांच्या तावडीत गुदमरणारा आक्रोश, सांगा सांगा गंधर्वानो हे कुठल्या पट्टीतील सूर आहे? ही तर जळणारी माणसं आहेत. मला असं वाटतं याचा विचार आपण माणुसकी, नैतिकता आणि एकंदरीत आपण मानवतेचं पाठराखण करण्याच्या भूमिकेनं करायला हवं. आणि ही नैतिकता माध्यमांचीही जबाबदारी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत, त्यांनी ही रिस्ट्रिक्शन, ही नियंत्रणं पाळली पाहिजेत आणि त्यांना ही अप्रतिष्ठा करायचा अजिबात अधिकार दिलेला नाही, ती मुक्तता दिलेली नाहीये. त्यांनी काहीही करावं. जो ओपन मीडिया आहे, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, वेब मीडिया म्हणतो, या न्यू मीडियामध्ये, नव्या माध्यमामध्ये या प्रकारची कोणतीही बंधनं आहेत ती बॉर्डरलेस आहेत, त्याला कुठलीही सीमा नाही आहेत. म्हणून त्यांना सीमा नाही आहेत म्हणून जिथं सीमा आहे तिथंही असंच करायचं का? मला हा विचार करायची गोष्ट आहे. म्हणून लोकांना आपण माध्यम साक्षर केलं पाहिजे आणि त्याबरोबरच अनैतिकतेला प्रोत्साहन देणारी कोणतीही गोष्ट असेल तिचं उदात्तीकरण करता कोणत्याही पातळीवर कामा नये. मला असं वाटतं जे गुन्हेगार आहेत त्यांना अधिक मानसिक बळ देणारी ही बाब आहे आणि गुन्हेगारांचं बळ कमी होणारी गोष्ट असायला हवी. गुन्हेगारांचं बळ वाढेल अशी कोणतीही गोष्ट होता कामा नये. ती माहितीपटाच्या माध्यमातून झाली तरी चुकीचं आहे. माहितीपटाच्या माध्यमातून अशा प्रकारचं उदात्तीकरण होऊ नये असं तुम्ही म्हणताय. आपल्याला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर या संदर्भातली जी पुरुषाची मानसिकता दाखवली जाते आणि त्याच्यातला एक प्रसिद्धीचा भाग म्हणून तो समोर येतोय का याविषयी चर्चा करायची. पण त्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांनी ज्या काही प्रतिक्रिया फेसबुकवर पाठवल्या त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मी वाचून दाखवतो आणि आपण ब्रेक घेऊ. दीपक खेतमाळी साहेब ते म्हणतात की स्त्रियांचा आदर करण्यासाठी मीडियानंही लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संतोष गवई आहेत ते म्हणतात की त्या डॉक्युमेंटरीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी हा सगळा खेळ सुरू आहे. हे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत. प्रदीप रोकडे म्हणतात की बुरसटलेल्या विचारसरणीचं हे एक दर्शन आहे. श्याम ठाणेदार आहेत ते म्हणतात निर्भयावर बलात्कार करणाऱ्याची मुलाखत घेणं म्हणजे बलात्काराचं उदात्तीकरण करणं आहे. आणि शेवटची प्रतिक्रिया या सेगमेंटमधली वाचून दाखवतो. ओंकार काळे आहेत ते म्हणतात हे नैतिकतेला आणि माणुसकीलाही न शोभणारं आहे. त्याची मुलाखत कसली घेताय, त्याला आधी फाशी द्या असे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहणारे आपल्याला प्रतिक्रिया कळवत आहेत. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर जो प्रश्न मागाशी मी सांगितला त्याच्याविषयी आपण चर्चा करू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण या सगळ्या चर्चेमध्ये आता एक जो मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे की ज्या प्रकारे मगाशी चर्चा झाली की या बलात्कारित आरोपी जो अपराधी आहे, दोषी ठरवला गेलेला आहे, त्याची मुलाखत प्रसिद्धीस देणं हा एक प्रकारचा अवाजवी प्रसिद्धीचा भाग आहे का? ती मुलाखत प्रसिद्धीस देऊन आपण नेमकं काय समाजाला सांगतोय? त्यांनी कसं केलं हे सांगतोय, त्यांनी का केलं हे सांगतोय, की हे अशा प्रकारची वृत्ती समाजात वाढत चालली आहे हे दाखवतोय? याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मला डॉक्टर कुद्दा तुम्हाला तोच मुद्दा विचारायचा आहे की या सगळ्या मानसिकतेत समाज जात असताना मगाशी देखील पुरुषी मानसिकता किंवा या सगळ्या अशा प्रकारची मानसिकता जी बलात्कार करणाऱ्यामध्ये समोर येते, वृत्ती वाढत चालली आहे, याच्याविषयी आपण बोललो खरं. पण ज्या आरोपीने हे कृत्य केलंय त्याचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करून समाजासमोर मांडणं हा एक प्रकारचा अवाजवी प्रसिद्धीचा भाग पण वाटत नाही? मगाशी काही प्रेक्षक पण आपल्याला तसे प्रतिक्रिया देत होते. नाही, म्हणजे हे गिमिक्स वापरण्याची शक्यता आहे. कारण मुळामध्ये बाजारपेठेशी जोडलेला ही संपूर्ण यंत्रणा आहे माध्यमाची. आणि डॉक्युमेंटरी तयार केली जाते म्हणजे सगळी सत्य, सर्व बाजू मांडणं हा एक भाग झाला. परंतु कोणत्या उद्देशाने ते डॉक्युमेंटरी केली जाते, आपला माल खपवण्यासाठी केली जाते का, आणि त्यामागे त्या दिग्दर्शकाचा उद्देश आपला माल खपवणं आहे का? त्यामुळे ही पूर्णपणे बाजारपेठेशी जोडलेली एक प्रक्रिया आहे. दुसरं असं आहे, त्यामुळे अशा प्रकारे सनसनाटी तयार करून त्याला प्रसिद्धी देण्यासाठी अशा प्रकारे बलात्कारी म्हणजे गुन्हेगाराचा मुलाखत घेणं आणि त्याला प्रसिद्धी देणं हे शक्य असू शकतं. पण मुळामध्ये तो जो बलात्कारी गुन्हेगार जे बोलतोय ते तो आज आपल्या भारतीय समाजात असलेल्या तमाम म्हणजे बलात्कारी मानसिकता असणाऱ्या पुरुषांचं प्रतिनिधित्व तो माणूस करतोय, असं आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं.
म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना एका बाजूला तुम्ही म्हणताय अवाजवी प्रसिद्धीचाही भाग आहे, मग जर ती गोष्ट न्यायप्रविष्ट असेल तर मग अशा गोष्टीवरती आपण अधिक डॉक्युमेंटेशन करणं, व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करणं, एक डॉक्युमेंटरी मेकर म्हणून तुम्हाला ते योग्य वाटतं? नाही, डॉक्युमेंटेशन हे डॉक्युमेंटेशन आहे. म्हणजे तो रेकॉर्ड तुम्ही लोकांच्या समोर, सगळ्या जनतेसमोर उघडा करा, किंवा एक इतिहासाचा एक भाग म्हणून, प्रक्रियेचा इतिहास म्हणून तुम्ही तो एखाद्या लायब्ररीत ठेवा. पण डॉक्युमेंटेशनकडे डॉक्युमेंटेशन म्हणून बघणं आवश्यक आहे. पण जर त्याला वेगळ्या प्रकारे म्हणजे सनसनाटी करण्यासाठी त्याला जर प्रसिद्धी दिली जात असेल तर मात्र तो, जसं मगाशी गव्हाणे सर म्हणाले तसं, ते जबाबदारीचा भाग येतो, तुमच्या नैतिक जबाबदारीचा भाग येतो. इथे नीती अनिती ही एका दुसऱ्या भूमिकेतून नाहीये. तर ही एक माध्यमांची, मीडिया एथिक्स म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. मीडिया एथिक्स म्हणून पाहायला पाहिजे. पण काल डॉक्टर ॲडव्होकेट वारंजेकर, मला हाच मुद्दा की काल बऱ्याच ठिकाणी निर्भयाची आई देखील बाहेर बोलल्या. त्या म्हणाल्या की आता ह्या सगळ्यातनं आम्ही बाहेर पडलोय, जे आमच्या मुलीवर बेतलेलं आहे, आम्ही जे भोगलंय ते समाजाला कळलं पाहिजे, म्हणून ही डॉक्युमेंटरी थांबता कामा नये, हे दाखवली गेली पाहिजे. एकीकडे विक्टिमचा आपण विचार केला तर, आणि दुसऱ्या बाजूला की ज्या वेळेस कोर्टामध्ये ट्रायल्स चालू होत्या त्यावेळेला आरोपींकडनं फार काही स्पष्टपणे सांगितलं गेलं नाही ना. आता आरोपी हा डायरेक्ट व्हिडिओ कॅमेऱ्यावरती अशा गोष्टी स्पष्ट बोलतो, याला काय आधार धरायचे, काय म्हणायचं याला? आपण दोन प्रश्न विचारले, त्याचं उलटं उत्तर आपण चालू करू उलट्या दिशेनं. आपल्याकडे एक मुळात तत्व असं आहे क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये की आरोपीला गप्प राहण्याचा अधिकार आहे आणि सरकारवरती तो गुन्हा हा साबित करण्याची जबाबदारी असते. नुसता साबित नाही करायचा, तर बियॉन्ड रिझनेबल डाऊट तो साबित करायचा असतो. मग अशा परिस्थितीमध्ये सरकार सगळ्या प्रकारचे पुरावे कोर्टासमोर आणतं. आरोपीला उलट तपासणीचा अधिकार मिळतो. आरोपीला आपला 313च्या जे काही जबाब आहे तो द्यायचा संधी मिळते. त्याला आपली स्वतःची साक्ष घेण्याची सुद्धा परवानगी असू शकते. या सगळ्या बाबीमध्ये जर आपण बघितलं तर आता हा जो काही गुन्हेगार जे सांगतोय या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून, ते त्यानं तेव्हा जर का नाही सांगितलं, असा सोपा प्रश्न उभा राहतो. ते जर त्यावेळेस जर त्यानं सांगितलं असतं तर कदाचित ही जी काही शिक्षा आहे याच्यापेक्षा अजून कदाचित जास्त किंवा कमी असं काही परिणाम होऊ शकला असता. पण तो त्यावेळेस न सांगता जर आत्ता सांगायचा प्रयत्न करत असेल, आणि ते सुद्धा शपथेवरती नाही, ते एका कॅमेऱ्याच्या समोर जर सांगायचा प्रयत्न करत असेल, तर निश्चितच अशा गुन्हेगाराच्या हेतूबाबत शंका निर्माण होते. प्रश्न नंबर 2, जो पहिला प्रश्न आपण विचारलेला होता, पहिला प्रश्न असा होता की ही जी विक्टिम आहेत, जे पीडित मंडळी आहेत, त्या पीडित मंडळींच्या दृष्टिकोनातून या घटनेकडे कसं बघितलं पाहिजे. दुर्दैवानं देशभरामध्ये फारशा इफेक्टिव्हली, फारशा प्रभावीपणे आरोपींच्या बाबतीतले अधिकार सगळे सापडतात, निकालपत्र सापडतात, वकील त्यांच्या बाजूने सापडतात. पण जे पीडित मंडळी आहेत त्यांच्याकरता काम करणारे वकील फार तुरळक आहेत. त्यांच्या बाजूने असणारे निकालपत्र तुरळक आहेत, त्यांच्या बाजूने असणारे योजना फारच तुरळक आहेत. त्यामुळे आज घडीला त्या पीडित निर्भयाची आई जर आज समोर येते, तर मला असं वाटतं हे सुद्धा आता तिने करता कामा नये. कारण त्याच मुलीच्या संदर्भातलं निर्भयाच्या बाबतीतलं प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पेंडिंग आहे. त्यामुळे आईनं सुद्धा असं करता कामा नये. आपण म्हणता तो मुद्दा बरोबर आहे, त्या मुलीच्या आईला असं वाटणं निश्चित साहजिक आहे की आम्हाला काय भोगावं लागलेलं आहे हे जनतेला कळू द्या, जेणेकरून अशा प्रकारचा गुन्हा परत होणार नाही. पण ही सांगायची ती वेळ नाहीये. आता जे डॉक्टर कुंदा ज्या म्हटल्या तो मुद्दा फार महत्वाचा आहे. डॉक्युमेंटेशन हे तटस्थपणे व्हायला पाहिजे, त्याची जी प्रक्रिया आहे ती तटस्थपणे त्याचं नोंद घेतली गेली पाहिजे, त्याचे सगळे घेऊन तयार राहिलं पाहिजे. पण त्याची योग्य वेळेसच ते बाहेर आलं पाहिजे. कारण ते जर आता आलेलं आहे म्हटल्यानंतर याच्यामुळं अनेक हेतू, अनेक शंका निर्माण होतात. त्याच्यामुळे अनेक हेतून शंका निर्माण व्हायला जागा उरते. मला आभासिंग हाच मुद्दा विचारायचा आहे की बलात्कारी पुरुषाची मानसिकता समजून घेताना, मग ते पोलीस समजून घेत असतील, पोलिसामध्ये काम करणारा सायकॅट्रिस्ट समजून घेत असेल, किंवा अशा प्रकारच्या सामाजिक संस्था येऊन ती मानसिकता कशी आहे याच्या प्रकारचं जनजागृती, समाजाचं प्रबोधन करत असतील. पण अशा डॉक्युमेंटरीज मधून याला अशा मिळणारी प्रसिद्धी ही अवाजवी असं वाटत नाही? इस तरह की प्रसिद्धि जो एक बलात्कारी को दी जा रही है सरासर गलत है. रही मानसिकता की बात, मानसिकता हम इस तरह से क्या टीवी पे दिखा के उसको बदल देंगे?
ये उल्टे रेप को बढ़ावा देती है। जिस तरह वो बलात्कारी कहता है कि लड़कियां जो रात में घूमती हैं, जो कपड़े फर्क पहनती हैं, लड़कों के साथ घूमती हैं, वो गलत है, उनके साथ रेप होना चाहिए। और अगर वो हल्ला नहीं मचाती तो उसको नहीं मारते। तो जो महिलाएं आज आकर एफआईआर लिखा रही हैं, उनको एक धमकी दी जा रही है कि आप चुपचाप रेप सहिए, आपको जिंदा छोड़ दिया जाएगा। तो ये इस तरह की डॉक्यूमेंट्री सरासर कानून के खिलाफ है, महिलाओं के खिलाफ है। और दिल्ली पुलिस ने बहुत सही इसको जो है 354, 504 और 509 आईपीसी के तहत जो एफआईआर रजिस्टर करी है, बहुत सही है। ये कानून की प्रक्रिया का भी उल्लंघन करती है। और मानसिकता को बदलने के लिए इतनी घटिया डॉक्यूमेंट्री हम सिर्फ सस्ती पब्लिसिटी के लिए नहीं दिखा सकते। निर्भया इस देश की बेटी थी, जिसके लिए पूरा देश सड़क पे उतरा, और आज उसी निर्भया का इस तरह से अपमान करके ये भारत की बेटी का, भारत की महिला का अपमान है। और इसको जो लोग कह रहे हैं कि फ्रीडम ऑफ स्पीच, मीडिया की फ्रीडम, वो एक तरह से सच्चाई देखना नहीं चाहते। और इस तरह की सस्ती पब्लिसिटी एक बलात्कारी को देना सरासर गलत है, सरासर कानून का उल्लंघन है। कायद्याचं हे पूर्णपणे उल्लंघन आहे असं स्पष्टपणे तुम्ही मांडताय। मला गावाने सर ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकपूर्वी ही जी मानसिकता आहे, ह्या मानसिकतेबद्दल म्हणजे आपण काय नेमकं शूट करतोय, आपण काय नेमकी मुद्दे समोर आणून पाहतोय, काय नेमकं समाजाला दाखवू पाहतोय, याचा कुठेही एक सारासार विचार केला असेल, एक बाजू आपण गृहीत धरूया, याचा सारासार विचार केला असेल, पण दुसरी बाजू जर आपण विचारात घेतली तर समाज ज्या वृत्तीचा धिक्कार करतोय तीच वृत्ती कशा प्रकारे बळावत चालली आहे हे आपण डॉक्युमेंटरीमधनं मांडणं हे एक प्रकारे प्रसिद्धीचा भाग आहे। आणि दुसऱ्या बाजूला समाजासमोर आपण काय मांडू पाहतोय। एक असं आहे की जेव्हा आपण एखादी माहितीपट तयार करतो, डॉक्युमेंटरी तयार करतो, त्या विषयाच्या सगळ्या वास्तव बाजू आपण मांडण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून त्या बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये, त्या माहितीपटामध्ये त्यांनी त्या आरोपीची काही बाजू घ्यायचा प्रयत्न केलेला असेल असं आपण गृहीत धरू, आपण एक योग्य बाजू त्यांची लक्षात घ्यायची अशी म्हणून तरी। पण मूळ मुद्दा असा येतो की ही काही सर्जनशील कला नाही, क्रिएटिव्ह फिल्म नाही आहे। क्रिएटिव्ह फिल्ममध्ये अशा अनेक खलनायक आपण नेहमीच सिनेमामध्ये पाहतो जगभरातल्या। मुख्य गोष्ट अशी आहे की आज एक वास्तवातला एक अपराधी आहे ज्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, आणि तो देशातल्या एका प्रातिनिधिक अशा युवतीवर जी नव्या युगामध्ये शिकून पुढे येऊन आपली स्वतःचं एक स्थान निर्माण करू पाहते या लोकशाही राष्ट्रामध्ये, आणि आपल्या मित्रासोबत ती फिरायला जाते आहे, आणि त्यावेळेला तिला अडवून तिच्यावर अतिशय अमानुष रेप केला जातो, बलात्कार केला जातो। आणि त्या तसं करणारे जी अपप्रवृत्तीचे लोक आहेत, ज्याला व्हायोयुरिझम म्हणतात, की ज्याच्यामध्ये लैंगिक डिसऑर्डर अशी झालेले जे लोक आहेत की ज्याला लैंगिक वर्तनाचं, लैंगिकतेचं ज्याला अतिशय उन्मत्त असं, उन्माद असा त्यांचा व्यक्त होतो या व्यक्तींचा, अशा व्यक्तींची बाजू मांडणं मला असं वाटतं न्याय प्रविष्ट असताना तर नकोच आहे, परंतु ती जी काही बाजू आहे ती समाजावर कुठल्या प्रकारचा आघात करते आहे, समाजाला कुठला संदेश देते आहे, याचा विचार माध्यमांची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही, काय दाखवावं काही नाही। उद्या मी असं म्हणेन की उद्या जर सगळे गुन्हेगार असं म्हणायला लागले की माझी सुद्धा एक बाजू आहे आणि असू शकेल काहीतरी त्याचं म्हणणं असेल, तर त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती करणारं एखादं चॅनल सुरू करा। आत्ताच सध्या असं आपण दिसतंय की सगळ्या मनोरंजन चॅनल्समध्ये आपल्याला असं दिसतंय की गुन्ह्यावर आधारित मालिकांचा एकदम तुडुंब असा पाऊस लोकांवर टाकला जातोय। अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आणखीन आपण समाजाची नैतिकता घसरते असं म्हणतोय, आणि मग त्याला चालना देणाऱ्या गोष्टीला आपण पुन्हा त्याला उत्तेजन देतोय का, याचा समाजानं मला असं विचार करायची गरज असं मला वाटतंय। सरकारनं विचार करायची गरज आहे। सरकार विचार करतंय, बंदी आणेल, त्या बंदी आणल्यामुळे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल न पोहोचेल हा मुद्दा बाजूला पडतो आहे, पण एक मनोभूमिका दिसते आहे, ती मनोभूमिका व्यक्त होणं आवश्यक आहे। आणि समाजाची सुद्धा मनोभूमिका व्यक्त होणं आवश्यक आहे की पीडित जो आहे, वकील साहेब आता बोलले की जो पीडित असतो, आजची आपली सगळी व्यवस्था, माध्यमांची व्यवस्था, समाजाची न्यायालयीन व्यवस्था ही गुन्हेगाराला अनुकूल विचार
विचार करते, गुन्हेगाराचा सदैव मानवी हक्काच्या दृष्टीने विचार करते, पण पीडिताचा जो मानवी हक्क आहे त्याच्यावर कधीच विचार करत नाही. त्या मुलीनं आपलं आयुष्य गमावलंय आणि तिची अप्रतिष्ठा म्हणजे संबंध महिलांची, युवतींची अप्रतिष्ठा झाली. तिचं काही मूल्य आहे की नाही आणि त्याची आपण प्रतिष्ठा राखणार की नाही. मला असं वाटतं, एका माध्यम तज्ज्ञाने असं म्हटलंय की आपण जर जबाबदारीचा जो मुद्दा आहे, मीडिया एथिक्सचा आचारसंहितेचा जो मुद्दा आहे तो असा आहे. त्यांनी असं म्हटलंय, एखादी मुलगी किंवा महिला आपल्याला पेटून घेत असेल, आपल्या अंगावर रॉकेल ओतून, आणि त्यावेळेला तो शॉट आपल्याला जिवंत मिळतोय म्हणून शूट करणार जो कॅमेरामन आहे, पत्रकार आहे, त्यांनी ते शूट करायचं का तिला लागलेली आग विझवायची. मला असं वाटतं तो असं म्हणाला, हाऊ कॅन वी डू द जर्नलिझम ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमॅनिटी. आपण पत्रकारिता मानवतेचं मूल्य देऊन करू शकतो का? मानवतेच्या रक्षणासाठी पत्रकारिता आहे, समतेच्या रक्षणासाठी पत्रकारिता आहे आणि ती मानवतेला नष्ट करण्यासाठी नाही, मानवी अप्रतिष्ठा करण्यासाठी नाही. आणि बरोबर सर, अमान्य या सगळ्याच गोष्टींचा विचार डॉक्युमेंटरी बनवताना झाला पाहिजे. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी म्हटला सुरुवातीला की हे बलात्कारी आरोपीचं विधान हे पुरुषी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे का, असं म्हणणं किती योग्य आहे, याच्यावर चर्चा करू ब्रेक नंतर. ब्रेकनंतर स्वागत. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे आपण चर्चेला घेतोय तो म्हणजे ज्या बलात्कारित नराधमानं हे वक्तव्य केलं या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून, हे वक्तव्य म्हणजे पुरुषी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे हे म्हणणं कितपत योग्य आहे, याविषयी आपण बोलणार आहोत. आभासी, मला तुम्हालाच विचारायचं की ज्या प्रकारे त्या आरोपीनं हे वक्तव्य केलं, त्यांनी त्याची मानसिकता काय ही स्पष्टपणे दाखवली आहे, पण प्रत्येक पुरुषाची मानसिकता हे त्याचं प्रतिबिंब असू शकतं का हे म्हणणं, अशा प्रकारची चर्चा होणं हे कितपत योग्य असं वाटतं? प्रत्येक पुरुष की मानसिकता ये नहीं है, ये जो है कुछ क्रिमिनल डिविएंट माइंडसेट की मानसिकता है. नहीं तो कोई पुरुष ऐसे नहीं कहेगा कि वो महिला जो है वो अपने कैरेक्टर, अपने उस वजह से उसके ऊपर रेप होता है. एक तरह से ये रेप को बढ़ावा दे रहा है इस तरह की मानसिकता, जिसका हम लोग को तुरंत निंदा करनी चाहिए, रोकना चाहिए. जिस तरह से ऑनर किलिंग और रेप इस देश में बढ़ रहा है, निर्भया केस के बाद ही कोर्ट ने नए कानून लाए, 2013 का क्रिमिनल लॉ अमेंडमेंट आया और पुरुष मानसिकता को रोकने के लिए बहुत जरूरी है कि सजा तुरंत सुनाई जाए. निर्भया केस में चूंकि सुप्रीम कोर्ट ने साल भर से ये अपील पेंडिंग रखी है, जब कानून आया था तब फास्ट ट्रैक कोर्ट लाए गए थे कि 3 महीने के अंदर केस होके सजा दी जाएगी. तो आज डेथ पेनल्टी के बाद इन लोगों को जेल में रख के क्यों खिलाया पिलाया जा रहा है? अगर इनकी फांसी तुरंत हो जाती और बाद में यही सुप्रीम कोर्ट बोलेगा कि चूंकि इतने साल तक इनकी सजा नहीं सुनाई गई इसलिए हम इनको बरी करते हैं, तो क्या ये देश की महिलाओं के साथ अन्याय नहीं है? क्या ये पुरुष की गंदी मानसिकता को बढ़ावा नहीं देता? इसमें कहीं सुप्रीम कोर्ट नहीं जिम्मेदार है इनको जल्दी से फांसी न सुनाने की? इसलिए मैं चाहती हूं कि इन केसेस में फांसी तुरंत सुनाई जाए और जिन्होंने ये गलत परमिशन दी तिहाड़ जेल में इस डॉक्यूमेंट्री बनाने की, उन जेल अधिकारियों को तुरंत सस्पेंड किया जाए. होम मिनिस्ट्री से जिसने परमिशन दी उसको भी सस्पेंड किया जाए. इस मानसिकता को रोकना हमारा धर्म बनता है और देश में बढ़ते हुए क्राइम को रोकना पुलिस की ड्यूटी बनती है. जी बिलकुल, देशात वाढणाऱ्या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा वचक निर्माण होणं हे आता खरी गरज आहे, तेव्हाच ती कायद्याची अंमलबजावणी कडकपणे पुढे होऊ शकते. मला डॉक्टर कुंदा तुम्हाला हाच मुद्दा पुढे विचारायचा की पुरुषी मानसिकता ह्याचं प्रतिबिंब हे आहे असं म्हणणं योग्य आहे का? नाही, पुरुषी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे असं म्हणता येणार नाही, पण ही जी बलात्कारी मनोवृत्ती आहे, म्हणजे स्त्रीकडे एक उपभोगाचं साधन म्हणून, वस्तू म्हणून बघण्याची जी मानसिकता आहे ती मात्र मोठ्या प्रमाणावर पद्धतशीरपणे घडवली जाते आणि ती या माध्यमांकडून घडवली जाते, सोशल मीडियाकडून घडवली जाते. आणि याच्याकडे नुसतं भारतीय पुरुषांची मानसिकता असं बघण्यातही काही अर्थ नाही. हे पूर्णपणे एका, मगाशी मी जसा उल्लेख केला तसा, एका जागतिक बाजारपेठेशी जोडलेली ही मानसिकता आहे. त्याचं कारण या अशा प्रकारच्या उपभोक्तावादी मानसिकतेला मध्ये एक मोठं मार्केट आहे. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सेक्स मार्केट म्हणजे लैंगिक मनोरंजनाचं एक मोठं मार्केट आहे आणि त्याच्यात
प्रचंड पैसा ओतला जातोय वेगवेगळ्या माध्यमांकडून आणि हे काही फार असं नवल नाहीये, हे लोकांना माहिती आहे. आणि ही मानसिकता पद्धतशीरपणे उपभोक्तावादी, जसं मगाशी गव्हाणे साहेब म्हणाले की एक वोयरिस्टिक नजर घडवली जाते, म्हणजे उपभोग घेण्याची एक दृष्टी घडवली जाते. म्हणजे प्रत्येक स्त्रीकडे एक साधन म्हणूनच बघण्याची एक मनोवृत्ती आहे आणि ती इतकी निर्लज्जपणे घडते की लोक आपण बलात्कार करतो आहोत किंवा आपण लैंगिक मनोरंजन स्वतःचं करून घेतो आहोत आणि जी एक पीडित व्यक्ती आहे, जी स्त्री आहे, त्या स्त्रीकडे एक वस्तू, तिला काही मन नाही, माणूस नाही, ती एक पशु आहे, असं पशु सारखं तिच्याकडे आज पाहिलं जात आहे. आणि बलात्कार करत असण्याच्या प्रक्रियेचं सुद्धा शूटिंग, व्हिडिओ शूटिंग करून ते आज सोशल मीडियावर अपलोड केलं जात आहे. आणि हे फार भयंकर आहे आणि ह्याची आपण दखल घेतली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपण खरोखर चिंता करायला हवी. कारण मोठ्या प्रमाणावर 14 ते 18 या वयोगटातली मुलं या मानसिकतेत घडत जात आहेत. आपल्याला कळत नाहीये, आपण जागतिक बाजारपेठेत असलेला ट्रॅफिकिंग वाढतंय, त्याच्याशी जोडलेली पूर्णपणे सेक्स व्हिडिओ, सेक्स फोटोज आणि हा सगळ्याचं मार्केट मोठ्या प्रमाणावर फ्लरिश होत आहे. इंडोनेशिया, थायलंड या सगळ्या देशांमधून मुलींना, अगदी अल्पवयीन 12-13 वर्षाच्या मुलींना ह्या मार्केटमध्ये लोटलं जात आहे ह्याचं हे करण्यासाठी, शूटिंग करण्यासाठी. आणि हे फार चिंताजनक आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे की ही सगळी वृत्ती कुठतरी थांबली पाहिजे. शेवटी गव्हाणे सर, मला तुम्हालाच विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय की असं आता डॉक्टर कुंदानी सांगितलं, वेगवेगळी उदाहरणं आहेत. ते ह्युमन ट्रॅफिकिंगचा मुद्दा असेल, ज्या प्रकारे यात अल्पवयीन मुली असतील त्यांना याच्या सगळं पुढे पैशाचं आमिष दाखवून या सगळ्या शूटिंगमध्ये अडकवण्याचा प्रकार असेल, किंबहुना जो आरोपी आता या सगळ्या डॉक्युमेंटरीमध्ये बोलतोय हे कुठतरी पुरुषी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे, हे त्याचंच सगळं पुरुषी मानसिकतेचं लक्षण आहे असं जे बिंबवलं जातं, हे किती तथ्य आहे? असा प्रसार होण्यापेक्षा ही मनोवृत्ती जी वाढत चालली आहे याला कुठतरी आळा बसला पाहिजे, याचं प्रबोधन झालं नाही पाहिजे का? खरं आहे अगदी की समाजामध्ये जी नवीन युवकांची पिढी आहे ते काही अल्पशिक्षित आहेत, ते शिकलेले नाही आहेत आणि त्यांची काही स्वप्न आहेत आणि समाजातल्या अभिजन वर्ग, समाजाचा सुखलोलूप वर्ग जो आहे त्यांचं सगळं जीवन बघून, त्यांचं जीवनमान बघून, त्यांची जीवनशैली बघून त्याच्याही मनामध्ये तशी स्वप्न निर्माण होतात आणि ते जेव्हा प्रत्यक्षात त्याला मिळत नाहीत आणि ते मिळवण्यासाठी तो काही विधायक रचनात्मक प्रयत्न करत नाही, मग तो या मार्गाने जायला लागतो आणि त्या सगळ्या आपल्या आकांक्षा या वाममार्गाने करायला प्रयत्न करतो. मला असं वाटतं की ही जी समाजातली आपली पुरुषी मानसिकता आहे ती वारंवार प्रत्ययाला येते. तो जो बोलतोय ज्या बेदरकारपणे, बिनदिक्कतपणे आणि बेधडकपणे तो बोलत होता उन्मादानं की तिची चूक आहे, माझी काय चूक आहे, मी बलात्कार तर करायला आलेलो होतो, गुपचूप त्यांनी करून घ्यायला पाहिजे होता, मला असं म्हणायचं आहे. आणि तिच्या मित्रांनाही मध्ये पडायला न पाहिजे होतं. मला असं वाटतं की ही आपल्या समाजातल्या एका मोठ्या वर्गाची बदलणारी, बिघडणाऱ्या मानसिकतेचं हे प्रतिबिंब आहे. आणि मला असं वाटतं असे जे युवक असतील की ज्यांना या प्रकारे वर्तन करायचं आहे, आपण असं लक्षात घेतलं पाहिजे, आज आपल्या समाजाला आजारपण आलेलं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपला समाज आजारी पडलेला आहे. स्त्री ही घरामध्ये सुरक्षित नाहीये, स्त्री ही घराबाहेर सुरक्षित नाहीये, ती लहान असो किंवा मोठी असो तोही प्रश्न येत नाहीये, तिने उत्तान कपडे घातलेले असो किंवा नसो त्याचाही प्रश्न येत नाहीये. तेव्हा ही बलात्कार करणारी जी काही मानसिकता आहे, ज्याच्यामध्ये पुरुषी मानसिकता तर आहेच आहे, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की या प्रकारची एक क्रूरता जी आहे आणि स्त्रीला एक वस्तू करायचा जो आता मुद्दा मांडलेला आहे, ती एका क्रूरपणाने स्त्रीचं वस्तुकरण करण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे वस्तुकरण करण्यामध्ये आपली माध्यमं आहेत, आपले सिनेमा आहेत, अगदी सर बरोबर आहे की मला यामध्ये काही तांत्रिक कारणामुळे मला थांबावं लागतंय, काही तांत्रिक कारणामुळे मला थांबावं लागतंय कारण सरांच्या इथल्या लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. पण शेवटी जे सरांनी मुद्दा मांडला की ही मानसिकता जी समाजात बळावत चालली आहे, या मानसिकतेला आळा घालण्याकरता, या मानसिकतेवरती निर्बंध आणण्याकरता आता समाजाने एकवटणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे निर्भयावरती अन्याय झाल्यानंतर समाज एकवटलेला होता, त्याच समाजाने अशा विपरीत, कुत्सित आणि विकृत वृत्तींनी वागणाऱ्या समाजाला वठणीवर आणण्यासाठी म्हणून
पुन्हा एकदा कायद्याचा आधार घेऊन आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे आणि मग उदात्तीकरण समाज कशाचं करतोय हे उदात्तीकरण थांबून समाजाला त्याच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम देखील तुम्ही आम्ही सगळ्यांनी आजपासून सुरू करायला पाहिजे. इथंच थांबू. हा फक्त आहे.